नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सर तुम्हा सर्वांचे विके मॅथ्स ग्रे यूट्यूब चॅनल सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अल्जेब्रा 10th क्लास महाराष्ट्र बोर्ड चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स आणि आपण आज बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काय बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याकडे दोन इक्वेशन असतील. ते इक्वेशन आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिसणार नाही, म्हणजे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन तर सॉल्व करायचे आहेत, पण ते सायमल्टेनियस इक्वेशन नसणार. मग अशा इक्वेशनला आपल्याला प्रथम काय करावं लागेल, सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये त्याला ट्रान्सफॉर्म करावं लागेल, मी त्यामध्ये बदल करावा लागेल. मग करायचं कसं, सर्वात पहिले लक्षात द्या मित्रांनो. आता आपल्याला एक दोन इक्वेशन दिलेले आहेत, हे दोन इक्वेशन दिलेले आहेत. त्या इक्वेशनला आपण जर स्टार्टिंगला लिहिलं, सर्वात आधी गिवन लिहून घ्यायचा 2/x - 3/y = 15. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. त्यानंतर बघा 8x + 5/y = 77. याला इक्वेशन नंबर 2 दिलं. हे गिवन आहे. मग आपल्याकडे या ठिकाणी बघितलं, मी याला म्हटलं की लिनियर इक्वेशन नाही आहे. का बरं सर, ह्या ठिकाणी तर x आणि y आहे, म्हणजे जे इक्वेशन्स आहेत हे लिनियर इक्वेशन का बरं नाही आहे? याच्या मागचं कारण काय आहे, जर आपण जनरल इक्वेशन घेतलं आपलं लिनियर इक्वेशनचं, आपण काय म्हणतो x म्हणजे काय म्हटलं ax + by + c किंवा = c घेतो आपण. या ठिकाणी जे x आणि y असतात त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. ज्या व्हेरिएबलच्या म्हणजे व्हेरिएबलची डिग्री असते, डिग्री म्हणजे काय, डोक्याच्या वरतं, बरोबर आहे. या ठिकाणी एक्सच्या वरती काहीच नाही म्हणजे 1 आहे, या ठिकाणी वायच्या वरती काहीच नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल्स आहेत x आणि y, ह्या दोन्ही व्हेरिएबलची जे काय हायेस्ट पॉवर आहे ती किती आहे, 1 आहे. म्हणजे जर का इक्वेशनमधल्या व्हेरिएबलची जे डिग्री असेल, पॉवर असेल, ते 1 असायला पाहिजे. जर 1 असेल तर त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. जर दोन व्हेरिएबल असेल लिनियर इक्वेशन आहे 2 व्हेरिएबल. जर एकच व्हेरिएबल असेल तर 1 व्हेरिएबल. ठीक आहे. पण सर मग या ठिकाणी तर आहेच ना, x पण आहे y पण आहे, मग काय करायचं याला? तुम्ही तर म्हणता की या लिनियर इक्वेशन नाही आहेत का? नाही. आता आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन, आपलं काय, आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन काय, असे 2 लिनियर इक्वेशन पाहिजे. प्रश्न का म्हणताय, सॉल्व द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. पण आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत, पण हे लिनियर इक्वेशन नाहीत. मग याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. बघा मित्रांनो, या ठिकाणी 2/x - 3/y = 15 असं इक्वेशन आहे. या इक्वेशनमध्ये x आणि y हे काय डिनॉमिनेटरला आहे, डिनॉमिनेटरला असलं म्हणजे बघा या ठिकाणी एक्सच्या पॉवर जो काय डिग्री आहे 1 आहे, पण तो डिनॉमिनेटरला आहे. जर मी याला जनरल फॉर्ममध्ये आणलं, म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये, ax + byच्या फॉर्ममध्ये, त्यावेळेस हा x काय बनेल, या ठिकाणी बघा x खालती वरती आलं म्हणजे तो -1 असेल, y सुद्धा -1 बनेल. पण या ठिकाणी जे पॉवर आहे, जी डिग्री आहे, ते चेंज झालेली आहे, -1 आलं, म्हणजे आपण याला लिनियर इक्वेशन म्हणणार का? नाही. मग म्हणायचं काय, मग याला तर म्हणणार नाही, तर आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायला लावते, हो की नाही? सॉल्व करायचं आहे तर सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे असे 2 लिनियर इक्वेशन पाहिजे मला. ठीक आहे. मग या 2 इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. ते कसं, तर लक्ष द्या मित्रांनो, लक्ष द्या इकडे. आता सर्वात आधी मी या इक्वेशन नंबर 1 मधला मी 2 कॉमन काढला, म्हणजे एक्समधून, या टर्ममधून 2 बाहेर काढला, तर मला 1/x मिळेल. याला क्लोज केलं, फक्त याच्यातून 2 निघेल. इथून निघेल का 2? नाही, कारण 3 हा 2च्या टेबलमध्ये येणार नाही. म्हणून मी काय घेतलं बघा, याला सेपरेटली 3 बाहेर काढलं, हा इथं वाचला आहे 1/y = हा 15 जसाचा तसा. याला इक्वेशन नंबर 3 दिलं. नेक्स्ट इक्वेशन नंबर 2 पासून घ्या, काय होणार, मी 8 बाहेर काढलं, 1/x + या ठिकाणी 5 बाहेर निघणार, 1/y = 77. याला इक्वेशन नंबर 4 दिला. आता बघा ह्याला थोडं मी काय केलं, जे नंबर्स आहे, जे कॉन्स्टंट टर्म्स आहेत, त्याला सेपरेट केलं. त्यामागचा मुख्य उद्देश काय विद्यार्थी मित्रांनो, मग काय लक्ष द्या, या ठिकाणी मला 1/x आहे, या ठिकाणी x हा व्हेरिएबल आहे, या ठिकाणी y आहे, पण या दोन्ही व्हेरिएबलची जी काही पॉवर आहे, जे काही डिग्री आहे, ती डिग्री किती आहे, -1 आहे. तर मला -1 नाही चालणार, मला 1 पाहिजे. तर मी याला काय करणार, मग आता रिप्लेस करणार.
हे जे 1/x आणि 1/y आहे याची मला डिग्री 1 करण्यासाठी मी या दोन्ही टर्म्सला रिप्लेस करणार, म्हणजे त्याला त्याच्याऐवजी दुसरा नंबर घेणार, दुसरं काहीतरी टर्म घेणार. घ्यायचं काय लक्षात आहे या ठिकाणी मी लिहायचं रिप्लेसिंग 1/x इक्वल टू मी या ठिकाणी m घेतलं, म्हणजे 1/x च्या ठिकाणी मी m पुट करणार, m घेणार अँड 1/y च्या ठिकाणी मी n घेणार. मग आपल्याला काय भेटेल, वी गेट. लक्ष द्या. मग या ठिकाणी जर मी m पुट केलं तर हा 2 जसाचा तसा आणि 1/x च्या ठिकाणी m येणार, 2m झालं. मग मायनस जसाचा तसा आणि 3 पण जसाचा तसा आणि 1/y च्या ठिकाणी आपण n पुट करणार, म्हणजे या ठिकाणी n येणार. आणि 15ला काही हात लावायचं नाही, तो जसा तसाच राहणार. याला इक्वेशन नंबर 5 दिलं. आपण इक्वेशन नंबर देत जाणार, जेवढे इक्वेशन भेटतील तेवढे इक्वेशन द्या, ज्या ठिकाणी काम पडेल त्या ठिकाणी त्या इक्वेशनचा आपण वापर करणार. बरोबर आहे. नंबरिंग द्यायला आपला काही हरकत नाही. पण त्याच पद्धतीने या ठिकाणी जर इक्वेशन नंबर 4 बघितलं मग आपल्याला काय भेटणार बघा, 8m प्लस 5n इक्वल टू 77. इक्वेशन नंबर 6. आता बघा इक्वेशन नंबर 5 अँड 6, या 5 अँड 6 मध्ये आपल्याकडे व्हेरिएबल्स काय कोणकोणते आहेत. मग आता m अँड n, या ठिकाणी m आणि n हे आपले दोन व्हेरिएबल झालेले आहेत. आता या ठिकाणी m आणि n चे जे काही पॉवर आहे, डिग्री आहे ती 1 आहे 1. या ठिकाणी 1 आलं, म्हणजे हे जे दोन लिनियर इक्वेशन्स आहेत इन 2 व्हेरिएबल्स, या दोन लिनियर इक्वेशन्सला आपण काय म्हणूया आता, सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, असे दोन म्हणजे पेअर म्हणजे जोडी, असे दोन जोडी कोणाची पाहिजे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलची पाहिजे, तेव्हाच त्या दोन इक्वेशनला आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणत असतो. मग याला सॉल्व्ह करणं सोपं आहे, कारण की आपण शिकलेलं ऑलरेडी. एकतर आपण एलिमिनेशन मेथड शिकलाय, सबस्टिट्यूशन मेथड शिकलाय, ग्राफिकल मेथड आहे, क्रॅमर्स रूल आहे. मग या ठिकाणी आपल्याला विचारलं काय आहे, कोणतं तरी मेथड विचारलं का नाही. मग आपल्याला वाटेल त्या मेथडचा पण आपण यूज करू शकतो, असं काही तर कंपल्सरी नाही. फक्त आपल्याला काय काढायचं, या सायमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व्ह करून या ठिकाणी x अँड y च्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणे आहे. बरोबर आहे, म्हणजे सोल्युशन फाइंड आउट करणे आहे. मग या ठिकाणी बघा आपल्याला या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करणे म्हणजे या ठिकाणी m अँड n ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे आहे. m आणि n ची व्हॅल्यू तेव्हाच आपण फाइंड आउट करू शकतो ज्यावेळेस एक तर काय पाहिजे, m ची व्हॅल्यू 0 व्हायला पाहिजे, नाहीतर n ची व्हॅल्यू 0 व्हायला पाहिजे. जर मी या इक्वेशनला ॲडिंग आणि सबट्रॅक्टिंग केलं तरी होणार का 0? नाही. m ची व्हॅल्यू तेव्हा 0 होणार जेव्हा या दोन्ही व्हॅल्यू सारखे असतील तेव्हा. n ची व्हॅल्यू पण तेव्हाच काय होणार, 0, जेव्हा या दोन्ही जे काही कोइफिशियंट्स आहे n च्या ते सारखे असले पाहिजे. पण या ठिकाणी बघतो काय आहेत का, नाही. आहेत का, नाही. आहे नाही याचा अर्थ होणार नाही असं नाही. याला आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, सोयीस्कर पण त्याला आपल्याला बदल करावा लागेल. मग बदल कसं करणार, मग सर्वात आपल्याला LCM समजलं पाहिजे. LCM म्हणजे लसावी म्हणजे काय, या ठिकाणी लसावीचं तुम्हाला इंट्रोड्यूस करता आहोत. आता 2 आणि 4चं लसावी किती येणार आहे, 8. बरोबर आहे ना, 8 येणार आहे. आता 8 ऑलरेडी आहे, मग मला जर 8 पाहिजे इथे, मी या जो 2 आहे या 2ला मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 4 ने करावं लागेल ना, 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे नाव मल्टिप्लाइंग इक्वेशन 5/4 4 ने करू आपण. मग वी गेट काय मिळेल मित्रांनो बघा या ठिकाणी. चला मग इक्वेशन नंबर 5ला 4 ने मल्टिप्लाय करा. 4 × 2 दॅट इज 8m. बरोबर ना, मायनस 12n आणि हा 15 4 60. हा आपल्याला नवीन इक्वेशन मिळाला आहे नंबर 7. आता बघा आपल्याकडे इक्वेशन नंबर 6 अँड 7 मध्ये m चे जे काही कोइफिशियंट्स आहेत ते सारखे आहेत की नाही, आहेत, सारखे आहेत ना. म्हणजे 8m आहे, इथे पण 8m आहे. जर मी या दोन्ही प्लसमध्ये आहे, मला दोन्ही व्हॅल्यू प्लसमध्ये आहे, पण तशा वेळेस जर मला 0 पाहिजे असेल तर त्यांचं काय करायचं, मायनस.
सबट्रॅक्शन करायचा. मग सबट्रॅक्शन करत असताना बघा लक्षात ठेवायचा, जे मोठी व्हॅल्यू आहे इकडे त्याला घ्यायचं वरती, कोणतेही घेतलं काही प्रॉब्लेम नाही, आन्सर निघणारच. चला तर या ठिकाणी बघा नाव सबट्रॅक्टिंग म्हणजे मायनस करणे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन कोणता करू आता, 7 करतो. कुठून करू, 6 मधून. 7 फ्रॉम इक्वेशन 6. ओके, काय म्हटलं बघा मित्रांनो, नाव सबट्रॅक्टिंग इक्वेशन 7 फ्रॉम इक्वेशन नंबर 6 वी विल गेट. आता इक्वेशन नंबर 6 कुठे आहे, या ठिकाणी. काय मग 8m प्लस 5n इक्वल टू 77. काय झालं, 8m प्लस 5n इक्वल टू 77 लिहिलं. मायनस कोणतं इक्वेशन करायचं आपल्याला, 7. तो 7 कोणता आहे बघा, 8m मायनस 12n इक्वल टू 60. यांचं काय करायचं, सबट्रॅक्शन म्हणजे मायनस करायचं आहे. आता मायनस करताना लक्ष द्या, याला म्हटलं 8m प्लसमध्ये आहे, मायनस 8m दोन्ही सारखे आहे, म्हणजे आपण याला असं लिहू शकतो 8m मायनस 8m, बरोबर ना. बघा दोन्ही सारखे आहे, यांचं किती आला 0. मला या ठिकाणी 0 लिहायची आवश्यकता आहे का, नाही, 0 लिहिणार नाही. त्यानंतर बघा 5n आहे लिहिलं, मग मायनस आहे, नंतर पुन्हा मायनस आहे म्हणून मी काय घेतलं, या मायनसच्या आणि मायनसच्या मधामध्ये ब्रॅकेट घेतला. कारण मी 2 अंक म्हणजे 2 चिन्ह एकत्र लिहू शकत नाही. म्हणजे हा डायरेक्ट मायनसमध्ये झाला का मग आता क्वेश्चन, नाही. मग याला जर सॉल्व केलं आपण 5n, आता मायनस आहे तुम्हाला शिकवलं ना, आता मायनस आहे, या मधामध्ये ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लाय साईन आहे, मायनस हा 12n. ओके, मग आता तुम्हाला सांगितलं की मायनस असेल तर काय होणार, प्लस. कसं सांगितलं, दुश्मन का दुश्मन अपना, मायनस म्हणजे दुश्मन, मायनस दुश्मन का दुश्मन अपना दोस्त. हे दोन्ही मायनस कॅन्सल झाले, आला कोण, प्लस. हा 12n आणि हा 5n, यांचा जर प्लस केला आपल्याला यांचं किती भेटणार आहे आपल्याला, 17n. या ठिकाणी मी 17n लिहिलं, चालेल, बिलकुल चालेल. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी बघा 77 आहे, लिहा 77 मायनस इकडे 60, म्हणजे काय, मग सिम्पली 77 मधून 60 गेले, आन्सर किती वाचणार 17. समजलं इथपर्यंत, एनी डाऊट, नो डाऊट, शाबाश, व्हेरी गुड. नाव आता बघा आपल्याला 17n ची व्हॅल्यू काढायची आहे का, नाही, मुळातच नाही. आपल्याला या ठिकाणी n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. n ची जर आपल्याला मिळाली तर n ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशनमध्ये आपण इकडे पुट करायच्या, इकडे n च्या आणि m च्या मध्ये आपल्याला m ची व्हॅल्यू मिळून जाईल. n आणि m मिळाले, त्यानंतर आपण काय करणार, x आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो. ते कसं आपण समोर बघणार आहोत. चला, देअरफॉर n इज इक्वल टू 17. आता या ठिकाणी 17n आहे, याचा अर्थ तो 17 इंटू n आहे. इकडे लक्ष द्या, म्हणजे या ठिकाणी 17 इंटू n इक्वल टू 17 आहे. मला फक्त n ची व्हॅल्यू पाहिजे आहे, बरोबर ना. फक्त मला n ची व्हॅल्यू काय फाइंड आउट करायची असल्यामुळे हा जो 17 आहे मला कामाचा काय साईडला, नाही, मुळातच नाही आहे का, नाही. मग हा जर आपला कामाचा नसेल त्याला आपण काय करू, दुसऱ्या साईडला फेकून देऊ, हाकलून देऊ, बरोबर आहे ना. म्हणजे मला n पाहिजे, इकडे ऑलरेडी 17 आहे, त्याला तिथंच ठेवायचा, त्याला काहीही हलवायचा नाही, त्याला काहीही करायचं नाही. हा जो 17 आहे याला या साईडला न्यायचा आहे, तर त्या साईडला गेल्याच्या नंतर काय म्हटलं, त्या साईडला गेल्याच्या नंतर तो जो इथं या साईडला असताना तो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, गुणाकारामध्ये आहे. पण जेव्हा तो बाजू चेंज करणार तो काय होणार, मग गुणाकाराचा भागाकार म्हणजे डिवाइड मध्ये येणार. आणि बघा डिवाइड मध्ये जर खालती वरती सारखं असेल नंबर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर का नंबर सारखं असेल तर त्यावेळी आपल्याला आन्सर नेहमी किती मिळणार आहे, 1. हे ऑलरेडी आपण शिकलेले सुद्धा आहे. चला तर मग या ठिकाणी डिवायडेड बाय 17 आलं, देअरफॉर n इज इक्वल टू 1. आता n ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, त्याला चांगलं काय केलं, डबल केलं, बरोबर आहे. मग त्यानंतर काय करायचं, या n च्या व्हॅल्यूला कुठेतरी करायचं काय, सबस्टिट्यूट किंवा पुटिंग लिहा. पुटिंग म्हणजे ठेवणे, सबस्टिट्यूट म्हणजे ठेवणे. कोणाच्या ठिकाणी ठेवायचा, n च्या ठिकाणी 1 ठेवायचा.
जेणेकरून मला एमची व्हॅल्यू मिळाली पाहिजे. ओके, सबस्टिट्यूटिंग n इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोण मला जो सोपं वाटतो तो घेतो. ठीक आहे, कोणतंही घ्या. आता घेतो मी 6 मध्ये. ठीक आहे, 6 नाही, कुठे घेतो मी 5 मध्ये घेतो. ओके, इन इक्वेशन 5 वी गेट. आता इक्वेशन नंबर 5 लिहून घ्यायचं आपण. 2m मायनस 3n इक्वल टू 15. समजलं का इथंपर्यंत? आता सिम्पली आपण काय म्हटलं, सबस्टिट्यूट करायचं, ठेवायचं आहे कुणाच्या ऐवजी, यांच्या ऐवजी 1. म्हणजे यांच्या ठिकाणी 1 पुट करायचा. हा 2m जसाचा तसा, त्याला काही हातपाय लावायचा नाही. मायनस 3 जसा तसा. तुम्हाला आत्ता सांगितलं इथे या ठिकाणी बघा 17n म्हणजे 17 इंटू n, म्हणजे त्याच प्रकारे इथे इंटू काय येणार मग 1 इक्वल टू 15. बरं, याला जर सॉल्व केलं आपलं काय भेटणार बघा, 2m मायनस 3 इंटू 1 दॅट इज 3 इक्वल टू 15. येस ऑर नो? यस, व्हेरी गुड. नाव आपल्याला 2m इकडे ठेवलं बरोबर, जिथं तिथंच. हा जो -3 आहे दिसतंय का, -3 आहे. हा -3ला आपल्याला काम नाही आहे या साईडला, त्याला त्या साईडला घेऊन जाऊ. या ठिकाणी जो मायनसमध्ये आहे तो त्या साईडला गेल्यानंतर तो काय बनणार आहे प्लस, म्हणजे हा 15 जसा आहे तसा आणि हा प्लस होणार 3. चला आता लक्ष द्या इकडे, 2m जसा आहे तसा सिंगल स्टेपने जाऊ मी. 15 प्लस 3 दॅट इज 18. मला 2m ची व्हॅल्यू पाहिजे का नाही, देअरफॉर m इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 2. बरोबर आहे ना, भागाकार जाणार. m इज इक्वल टू मग मला काय मिळालं नाही. आता मला n आणि m च्या दोन्ही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, पण आपलं जो स्टार्टिंगचे जे इक्वेशन होत्या त्या इक्वेशनमध्ये आपल्याला m आणि n दिसले का, m आणि n दिसले का नाही. मग m आणि n दिसले नाही याचा अर्थ आपल्याला मग m आणि n ची व्हॅल्यू पाहिजे होते का नाही. मग आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, या ठिकाणी या इक्वेशनला सॉल्व करणे म्हणजेच x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. पण आता आपण फक्त n आणि m पर्यंत पोहोचलो, x आणि y ची व्हॅल्यू काढण्यात काय बाकी आहे, शिल्लक आहे. त्याला काढायचं कसं, लक्ष द्या, सर्वात शेवटचा टप्पा आहे, खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न आपल्याला विचारत काय, इक्वेशन दिले होते x आणि y मधल्या, आपण याला ॲडजस्ट केलं कारण ते लिनियर इक्वेशन नव्हते, त्याला आपल्याला सॉल्व करणं कठीण होतं, करू शकत नव्हतं. आता आपण काय शिकलं, एलिमिनेशन मेथड शिकलं, सबस्टिट्यूशन शिकलं, ग्राफिकल आहे किंवा ग्रामर्स आहे. या सर्व मेथड आपण कशाला यूज करतो, लिनियर इक्वेशनला सॉल्व करण्याकरिता. मग लिनियर इक्वेशन म्हणजे त्याची पॉवर 1 पाहिजे व्हेरिएबलची, या ठिकाणी नव्हते, -1 होतं, म्हणून मला त्याला काय करावं लागलं, रिप्लेस करून त्याला मला समोर जाऊन लिनियर इक्वेशन तयार करावं लागलं. ओके, समजलं. मग आपण करता इकडे काय आलं, n आणि m ची व्हॅल्यू काढलं. मग समोर आपल्याला काढायचे काय, मग x आणि y च्या. मग मी या ठिकाणी बघा रिप्लेसिंग असा शब्द वापरला, 1/x इक्वल टू m बघा या ठिकाणी, आणि या ठिकाणी बघा 1/y इक्वल टू n. आता सेम उलटा करायचं. आता काय करायचं, व्हॅल्यू पुट करायची. इथं जर m ची व्हॅल्यू आणि n ची व्हॅल्यू पुट केलं तर मला x आणि y ची मिळेलच. मग त्याला कसं भेटणार बघा, नाव m इक्वल टू 9 and n इक्वल टू 1 वी विल काय भेटणार नाव. आता या व्हॅल्यू कुठं करायची आहे, 1/x इक्वल टू m आहे, तर m इक्वल टू काय बनणार आहे बघा, अँड 1/y इक्वल टू n. याच्यात आपण काय करू, सबस्टिट्यूट करू. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी m ची व्हॅल्यू किती आहे रे, 9 आहे 9, अँड 1/y ची व्हॅल्यू काय, म्हणजे n ची व्हॅल्यू काय 1. मला काय पाहिजे, x पाहिजे ना. लक्ष द्या इकडे, सर्वात महत्त्वाचं इकडे, हा x इकडे नेतो, 9 इकडे येणार, म्हणजे x इक्वल टू 1/9 मिळणार. हे कसं आलं पुन्हा सांगतो. ठीक आहे. अँड y ची व्हॅल्यू मिळणार मला किती, 1. का बरं, कसं मिळाला बघा. आता याला जर मला सॉल्व करायचं झालं, 1/x इक्वल टू 9, हा x डिवाइडमध्ये तिकडे गेलं का होणार मल्टिप्लायमध्ये, म्हणजे मला काय भेटणार 1/x 1 इक्वल टू x इकडे गेलं ना, 1 इक्वल टू 9 इंटू x
मला एक्सच पाहिजे. हा 9ला पुन्हा या साईडला येतो, इंटूमध्ये आहे, इकडे आला काय होणार डिवाइडमध्ये, बरोबर आहे. आता एक्स इक्वल टू 1/9, तुम्ही 1/9 समोर लिहा का एक्स लिहा, काही फरक पडत नाही, कारण की इक्वल म्हणजे सारखेच आहे. म्हणून स्टार्टिंगला काय घेतलं, एक्स घेतला. समजलं. एक्सची व्हॅल्यू 1/9 आणि वायची व्हॅल्यू कसं मिळाली बघा, 1/y इक्वल टू 1 आहे. वाय तिकडे गेला, 1/1 इक्वल टू 1 इंटू वाय. 1 इक्वल टू 1 इंटू वाय म्हणजेच काय होते, वाय इंटू 1 दॅट इज अ वाय. वायची व्हॅल्यू काय मिळाली मला 1, त्यामुळे वाय इक्वल टू 1 भेटलं. म्हणजे एक्स अँड वायची व्हॅल्यू मिळाल्या. म्हणजे लक्षात द्या, यासाठी शेवटचं टप्पा लिहायचं काय मग सर्वात शेवटी, therefore x, y इक्वल टू 1/9, 1. इथं बघा आपल्याला x ची व्हॅल्यू लिहायचं, नंतरच y ची व्हॅल्यू. आर द सोल्युशन किंवा इज द सोल्युशन, आर द सोल्युशन्स ऑफ गिवन इक्वेशन्स. समजलं का, काय डाऊट? नो डाऊट. चला लिहून घ्या.